वास्तव्यास गेलेले असतील त्यांनी त्या ठिकाणी काही ॲप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत। त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या। साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे। काही आम्हाला गेल्या महिन्यात सुद्धा प्राप्त झाले, डिसेंबर महिन्यामध्ये, काही आता जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त होत आहेत आणि ते आम्ही सरकारी चलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती करून घेतोय। मी आपल्या माध्यमातून या लाडक्या बहिणींचे आभार सुद्धा मानेन की त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला 2 वेळेला लाभ आलेला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाही आहोत, त्यावेळेला त्या स्वतःहून पुढे येऊन राज्य शासनाचा हा जो निधी आहे हा त्यांच्या पात्र असण्याच्या पलीकडचा जो आहे, जो सरप्लस त्यांच्याकडे आहे ती परत करण्याची प्रामाणिक भूमिका ही महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत, हे आम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं। जवळपास 4,000 महिलांनी अर्ज केला की अर्ज मागितला। हा साधारणपणे सुमारे अर्ज आहे, हा अंदाजे अर्ज आहे, याच्यापेक्षा कदाचित अधिक कमी जास्त त्याच्यामध्ये निश्चितपणाने होऊ शकतं आणि हे साधारणपणे चालू राहणार आहे। आता समजा उदाहरणार्थ 4,500 का 4,500 आले असतील तर ही एक कंटिन्युअस प्रोसेस राहणार आहे। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आमच्याकडे काही 100-150 प्राप्त झालेले होते, आता जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे। अशी जसं जसं त्या ठिकाणी त्यांना लक्षात येईल तशा पद्धतीनं निश्चितपणाने ती प्रोसिजर होईल आणि आम्ही जे क्रॉस व्हेरिफिकेशन परिवहन विभाग असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत असेल आणि इतर ह्यांच्यासोबत जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसिजर राहणार आहे, सातत्याने ती चालू राहणार आहे। त्याच्यामुळे कमी जास्ती नंबरमध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल। एक सवाल उपस्थित होतोय, एक सवाल प्रामुख्याने उपस्थित केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत। एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत, वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही वापस का घेत नाहीये? पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाहीये? मी आताही याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातलं आमचं संपर्क चालू आहे। ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोकउपयोगी लोककल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल। याचा मुद्दा असा आहे प्रामुख्याने तुम्ही असं म्हणताय की ज्यांचे अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे माघारी येत आहेत त्यांचे, परंतु ज्यांना चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेले आहेत जे अजूनही बोलायला तयार नाही। मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे, जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये 4-5 महिन्याचे लागलेले आहेत, हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत, पण हे जे आपण 4,000-4,500 म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत। या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत, पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या 4,000-4,500 बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा। त्याच्यामुळे ह्या 2 स्वतंत्र प्रोसिजर आहेत। एक आहे की ज्या 4,500 बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेच। म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले तर पुढे मागे होण्याची कमी जास्ती होण्याची शक्यता
त्यांच्याकडनं त्यांचे पैसे पैसे तुम्ही जे हप्ते माघारी त्यांना घेणार दिलेले आहेत ते पैसे परत वापस घेण्यासंदर्भातला हा प्रश्न आहे. चुकीच्या पैसे पद्धतीनं- परत घेतले जाणार का? चुकीच्या ज्यांनी पद्धतीनं चुकीच्या पैसे पद्धतीने गेलेले आहेत त्यांचे पैसे जे आधी त्यांना हप्त्याचे नियमबाह्य पैसे मिळालेले फॉर्म आहेत, ते भरून तुम्ही माघारी मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल. एखादी बहीण पुढे येऊन अडीच जर कोटी- तिने अडीच नाहीच कोटी लाभार्थ्यांची तुम्हाला महिलांची तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? जर नियमबाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात? नाही, मी त्याच संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे. या 4-4.5 हजार जे आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे. तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे. त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो. अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येत आहे. ताई, तुम्ही म्हणतात की क्रॉस व्हेरिफिकेशन करून डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात. 2.5 कोटी लाभार्थी महिलांची संख्या आहे. साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंटकडे काही आकडेवारी आहे का? जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून? आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही 2.5 कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही. पिवळा आणि केशरी कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे 1.5 कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते. त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे. दुसरी महत्त्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये 1000 रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो. त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो 1500 पेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहीणच्या माध्यमातून दिली जाईल. म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा 1000 रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय. आता 1500 तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी 500चा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही. आपण जो GR सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी. तर बघा, सर्व भगिनींनी आत्ताचा जो काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो परत परत बघा. त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या क्लिअर होणार आहेत. काय तर बघा, आता जानेवारीचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी वाटप होणारच आहे. जानेवारीच्या हप्त्याची तारीख पण आपल्याला आलेली आहे आणि तुम्हाला ते पैसे मिळणारच आहे. पण यापुढे जे पैसे तुमचे आहेत ते त्या ठिकाणी बंद होणार आहेत. आता कोणत्या महिलांचे पैसे बंद होतील ते पण त्या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीजी तटकरे ताईंनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेले आहे की हे जे काही पैसे आहेत ते आता त्या ठिकाणी मिळत आहेत, परंतु ज्या महिला योजनेसाठी खरंच पात्र नाही आहेत त्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत. बघा, जर समजा तुमच्याकडे कार असेल तर तुमचे पैसे बंद होतीलच. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तर तुमचे पण पैसे बंद होणार आहेत. आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की तुमच्याकडे कार आहे किंवा नाही आणि तुमच्याकडे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न आहे किंवा नाही ते पण तुम्हाला सांगायचे. त्यासोबतच काही महिला बघा, एका घरात 3-3, 4-4 महिला पण लाभ घेतात तर ती पण तपासणी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. सरकारकडे आपला सगळा डेटा असतो, सगळी माहिती सरकारकडे असते आणि सरकार त्या माध्यमातून आता त्या ठिकाणी तपासणी जी ती करत आहे. त्यामध्ये मग परिवहन विभाग आलं, कुणी इन्कम टॅक्स भरत असेल तर ती पण माहिती त्या ठिकाणी गोळा केली जाते सरकारतर्फे. त्यासोबतच कोणी सरकारी नोकरीला आहे का ती पण माहिती त्या ठिकाणी गोळा केली जाते. म्हणजे जर नोकरी करणाऱ्या घरामध्ये म्हणजेच कोणी समजा तुमच्या घरात नोकरी करतं आणि तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेत असाल तरी पण तुमची त्या ठिकाणी जी चौकशी तपासणी ती त्या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी होती. बघा, आता जानेवारीचा हप्ता केव्हा येईल तर 26 जानेवारीच्या आधी जानेवारीचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात होईल. या संदर्भात आर्थिक नियोजन आम्हाला अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेले आहे. त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा लाडक्या बहिणींना लाभ देण्यास 26 जानेवारीच्या आधीच सुरुवात करण्यात येणार आहे. बघा, 26 जानेवारीच्या आधीच तुम्हाला पैसे येऊन जातील.
समजा तुम्हाला जानेवारीचा पण लाभ येऊन जाईल, कारण अजून त्या ठिकाणी पूर्णपणे ती माहिती आलेली नाही आहे. पण नंतर जे हप्ते असतील, म्हणजेच बघा 5 वर्षे ही योजना सुरू होणार आहे, त्यानंतर 2100 रुपये पण होणार आहेत. तर हे पण तुम्हाला आता त्या ठिकाणी मिळणार नाहीत, कारण तुमच्या घरात जर कोणी नोकरी करत असेल तर त्या ठिकाणी तुमचा लाभ बंद होईल. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ बंद होईल. जर समजा तुमचं जे अर्ज आहेत त्या अर्जांमध्ये 3-3, 4-4 महिलांनी अर्ज केला असेल तर ते त्या ठिकाणी बंद होईल. जर तुम्ही डबल लाभ घेत असाल तर तो बंद होईल. तुमच्याकडे कार असेल तर तो पण लाभ तुमचा बंद होणार आहे. अशा पद्धतीची संपूर्ण माहिती स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीजी तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे सर्वांनी तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, समजून जाईल संपूर्ण माहिती तुम्हाला, आणि तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहेत की नाही ते पण समजणार आहे. त्यासोबतच जानेवारीमध्ये पण भरपूर त्या ठिकाणी अर्ज जे आहेत ते आलेले आहेत. कशासाठी तर बघा, आमचा जो लाभ आहे तो बंद करा म्हणून जवळपास 4500 बघा अशा पद्धतीची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.